तर एसआयटी मध्ये बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। पुढील 2 दिवसात एसआयटीत बदल झालेला दिसेल असं सुरेश धस यांनी माहिती दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं हे वक्तव्य आहे। तर संतोष देशमुखांच्या पत्नीला शासकीय सेवेत घेण्याचा निर्णय झाल्याची माहितीही सुरेश धस यांनी दिली आहे। तो सुद्धा निर्णय झालेला आहे। एसआयटी मध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि पुढील 2 दिवसामध्ये एसआयटी मध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल। संतोषच्या ज्या सौभाग्यवती आहेत, मिसेस आहेत, त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आणि तेही लातूर जिल्ह्यामध्ये, कारण ते मुलं जे आहेत, संतोषची मुलगी ही 12वीला शिकते आणि मुलगा 7वीला का काय शिकतोय, 5वी का 7वी, तर ते जर नोकरीला लावून घेतलं ते महसूल विभागात लावावं, जलसंपदात लावावं किंवा अन्य कोणत्या विभागात लावावं, ते फक्त लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची पोस्टिंग असावी अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे। कारण लेकरा बाळाचं शिक्षण हे थांबू नये म्हणून हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला आहे।